असा विचार इकडे चालू आहे. पण सध्या तरी ही डे स्वरूपाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि जबरदस्त आयोजन आहे. 12-12 संघ खेळतायत प्रत्येक दिवसामध्ये. काल देखील 12 संघ खेळले होते आणि बरोबर योग्य वेळेवर आपण सामने कंप्लीट केले होते. आज देखील बरोबर योग्य वेळेवर आपले सामने कंप्लीट होत आहेत. शेवटची मॅच, दिवसातील 2 सर्वोत्तम संघ आपापसांत आता भेटताना दिसत आहेत. सामना प्रत्येकी 3 षटकांचा. एच जी स्पोर्ट्स डोहळे विरुद्ध जय गावदेवी कळंबोली. अजय सर, कळंबोली नाईटची स्पर्धा जर असली तर टावर उभारण्याची देखील गरज नाहीये, कारण का टाकीचं देखील बांधकाम चालू आहे. तिथे देखील तुम्ही फोकस लावू शकता. थोडंसं समीकरण त्यांच्यासाठी देखील सोपं होईल. सलामीची जोडी साहिल आणि शाहिद. सलामीच्या जोडीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये. गोलंदाजीसाठी सुजितनं देखील प्रभावी मारा केलाय. पॉवर प्लेचा तो स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल जास्त बाहेर काढलाय. वाईडनं सुरुवात. तो थोडासा बाहेर ठेवलाय आणि बाहेरच ठेवावं लागेल. त्याला देखील माहिती साहिल आहे, त्याच्या अगदी रडारमध्ये आला तर तो देखील बॉल मैदानाच्या बाहेर पाठविले. साहिलने मागच्या मॅचमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नाही, त्याची विकेट गेली. त्यानंतर थोडासा संघ संकटामध्ये देखील सापडला होता. पॉवर प्ले आहे त्यामुळे फक्त 2 खेळाडू आउटफील्डमध्ये, एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट. जोरानं बॅट फिरवली होती. बॅटच्या आउटसाइड एज मात्र गॅपमधून बॉल गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. टायमिंग चुकलं होतं. खरं तर एक कव्हर, एक्स्ट्रा कव्हरमध्ये उडवण्याचा त्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली आणि त्याच्यानंतर सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने साहिलचं खातं खोडलं. टीमची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली. साहिलची विकेट महत्वाची असेल. बॅटिंग लाईन भरपूर आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 4 विकेट गेले तरी देखील शिरताज होता, केतन मगर होता, शानू होता. शानू आल्याने त्यांनी षटकाराने मॅच फिनिश केली होती. पुढचा बॉल, यावेळी ओव्हर पिच लॉप केलाय समोर, खूपच लांब ठोकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकार. जबरदस्त फटका, पूर्ण ताकद झोकली होती या फटक्यामध्ये आणि बरोबर त्याच्या पुढ्यात टाकलेला बॉल होता. पर्वणी होती बॅटरसाठी. परंतु ऑन साईडला षटकार ठोकणं थोडंसं डिफिकल्ट देखील आहे, कारण हवा आपण बघतोय की वेगानं वाहते आणि हवेच्या विरुद्ध हा फटका त्याने सजवला होता. परंतु जबरदस्त टायमिंग आणि ताकद. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल होता. बॅटवर प्रॉपर घेता आल्याने बॅटची कडा लागली. बॅकवर्ड पॉइंट मधून फेकी होईल, तोपर्यंत कोणती धाव नाहीये. जसा तुम्ही उल्लेख केलात की रायटी बॅटरसाठी सध्या हवा ही प्रतिकूल अनुकूल नसणार आहे, कारण का जशी ताकद झोकून दिली होती, परंतु बॉल हवेत गेल्यानंतर त्याचं अंतर होतं ते हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळालं. आपण बघतोय की ऑन साईडच्या दिशेतून ऑफ साईडला वेगानं वारे वाहत आहेत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट असू शकतंय. पुन्हा एकदा इनसाइड आउट, हवेत बॉल. क्षेत्ररक्षक मागे जात असताना प्रयत्न करतील. वाह वाह, काय जबरदस्त झेल, महत्वाचा झेल. फलंदाज बाद साईद सनीच्या माध्यमातून अप्रतिम झेल. अशा पद्धतीने झेल पकडणं खूपच कठीण असतं. इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मागे जात असताना हा अप्रतिम झेल, काय जबरदस्त. खरं तर ओव्हरपिच बॉल होता, परंतु बॅट थोडीशी हातात टर्न झाली होती आणि त्यामुळेच बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाहीये. परंतु अफलातून कॅच सनीनं टिपलाय आणि पहिला धक्का बसलाय शाहिदच्या रूपात एच जी स्पोर्ट्स ढोळे संघाला. संघाची धावसंख्या 8. 8 वर पहिला झटका लागले. बाद होण्यापूर्वी शाहिदने 3 बॉल फेस केले. 6 धावांचं योगदान, 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकाचा शिरताज, आणि याने आपल्याला हैराण केलंय जो मैदानामध्ये सकाळपासून आहे. शिरताज लेजंड ऑफ पीटीसी पुढे आलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय काउ कॉर्नर मध्ये. मेघनाथ आहेत, 1 बाउन्स उचली केली, तोपर्यंत सिंगल येते. चांगलं क्रिकेट, एक मोठा षटकार पाहायला मिळाला. तदनंतर गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलेला आहे. 1 विकेट त्याने मिळवली आहे. 9 धावा आता फलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 1 बॉल बाकी आहे या पहिल्या षटकातील. स्ट्रायकिंग एंडला साहिल. सुजित राईट हँड ओव्हर द विकेटने साहिलसाठी. यावेळी ओव्हर पिच उडवलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकडे चौकार. साहिलच्या बॅटमधून हा बॉल जास्त खराब नव्हता. ऑन द राईज त्याने खेळलेला फटका होता आणि बरोबर जिकडे फिल्डर नाहीये तिकडे बॉल उडवला. लॉंग ऑनला फिल्डर नव्हता, एक फिल्डर लॉंग ऑफला होता आणि एक डीप मिड विकेटला होता. सुरक्षित स्थानावर बारलेला फटका, चौकार. थोडासा हेलिकॉप्टर स्ट्रोकचा अंदाज होता त्या फटक्यामध्ये. चौकारानं पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 1 बाद 13.
जोपर्यंत साहिल खेळपट्टीवर आहे तोपर्यंत डोकेदुखी असेल कलबुली टीमसाठी, कारण का तो आपण सिटी क्रिकेटमध्ये देखील त्यांना खेळताना आपण पाहतोय, ओपन क्रिकेटमध्ये देखील सातत्याने आपण त्याला पाहिले. त्याची विकेट महत्त्वाची असेल, त्याची विकेट आली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. मागच्या मॅचमध्ये देखील त्याची विकेट गेली, त्यानंतर थोडासा संकटामध्ये ढोले संघ सापडला होता. त्याच्या विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. बॅटिंग लाईन जरूर याची ढोले टीमकडे भरपूर आहे, परंतु साहिलची विकेट किमती असेल. फलंदाजी दोन्ही टीम्सकडे खूप चांगली आहे. कळंबोली टीमची बॅटिंग देखील अतिशय मजबूत आहे आणि विशेषतः पहिले 4 ते 5 फलंदाज चांगली कामगिरी देखील करताना दिसत आहेत. दीपकचा पहिला बॉल मिस टाइम, फटका बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय लॉंग ऑफ मधून. ओहो, कॅच ड्रॉप. सोपा झेल ड्रॉप होतोय, जीवदान मिळतंय शिरताजला. तुषारला हुशारीने झेल पकडता आला नाही. अगदी सोपा झेल होता, एवढा कठीण नव्हता, परंतु शीताचा हा झेल सुटला आणि त्याच्यानंतर एक सिंगल येते. सिंगलच्या मतीने धावपलक जाऊन पोचते ते 14 वर. आज बरेच सोपे सोपे झेल आपण ड्रॉप होताना बघितलेत. कठीण कठीण झेल फिल्डर्सने टिपलेले आहेत आणि हवा जेव्हा वाहत असते ना तेव्हा मात्र सोपे झेल देखील थोडेसे कठीण होतात. परंतु या अगोदर एक कठीण झेल होता, तो सनीनं टिपून दाखवला. यावेळेला मात्र तुषारला तशी कामगिरी करता आलेली नाही. अगदी सोपा झेल त्याच्या हातातून निसटलाय. नेक्स्ट बॉल सामना करेल साहिल. चांगला बॉल आहे, सन्मान देण्यास भाग पाडलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, चिकी सिंगल. डिफेन्स केला, चांगला बॉल होता आणि त्या चांगल्या बॉलला डिफेन्स करणं देखील गरजेचं आहे. अशा बॉलवर फटके सजवायला जर गेला तर विकेट देखील जात असते, हे साहिलला माहिती आहे आणि त्याला देखील माहिती आहे. सामना महत्त्वाचा आहे, दुसरं षटक सुरू आहे. विकेट टिकून बॅटिंग केली, कोणत्या तरी एका कमकुवत गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग जर केली तर चांगलं टार्गेट होईल. आणि चांगल्या फलंदाजाची ही निशाणी देखील असते, चांगल्या बॉलचा सन्मान करणं आणि थोडा जरी कमजोर बॉल मिळाला तर त्याच्यावर आघात करणं. हा कमजोर बॉल आहे, पिकअप शॉट, फेकलाय बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरताजच्या बॅटमधून मॅक्सिमम षटकार. हम बुडे हुए तो क्या हुए, अजूनही ती ताकद आहे, तो जोश आहे. 40+ पर्यंत पोहोचला असेल कदाचित सरताज, परंतु अजूनही क्लासिकल फटके आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. अनुभव देखील भरपूर आहे. आणि पिता पुत्राची जोडी आपल्याला डोळे संघाकडून खेळताना पाहायला मिळत असते, साद आणि सरताज. ओ यावेळेला उपट टाकली बॉलवर. बॅडमिंटन फटका आहे. 2 धावा येथे जरूर मिळताना दिसतील. फिल्डर दूर होता, इनफिल्डला क्लिअर केलं आणि 2 धावा कंप्लीट. शिरतातला माहिती आहे हा सामना महत्वाचा आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे. जिथे टाक तिथे मी उपट मारायला तयारच आहे. बॅडमिंटन स्टोक कव्हरच्या डोक्यावरून उडवत असताना 2 धाबा आणि खूप फिटनेस देखील आहे. या वयामध्ये एवढा धावतोय, 2 धाबा चोरून काढण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. विशेष कौतुक करावं लागेल शिरताजचं. बाग अजूनही आहे हेच सांगत असताना टायगर अभी जिंदा आहे मेरे दोस्त. बॅडमिंटनपेक्षा मला वाटतं जो लॉन टेनिस असतो त्याच्यामध्ये असे फटके खेळले जातात. सानिया मिर्झा, सुरेख बॉल, परफेक्ट यॉर्कर, डिग आउट केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला सिंगल येथे पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट्स अतिशय छान पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरसावत असताना 24 एका गड्याच्या मोबदल्यात. चांगल्या बॉलला डिफेन्स देखील केले. दोघांनाही आपण पाहिलं, शिरताजने देखील यावेळेस बुंद्यात टाकला होता, त्यावेळेस देखील त्यांनी बॉटमिनचा वापर करून डिफेन्स केला. साहिलने देखील चांगल्या बॉलला सन्मानित दिलं. हे क्रिकेट आहे, अशा पद्धतीने क्रिकेट जर खेळलं तर विकेट टिकून एक चांगले टार्गेट सेट होत असतो. खराब बॉलचा समाचार घेताना देखील दोघांना आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत याची डोळे संघाकडून पाहायला मिळाली आहे. अजूनही आपण बघतो की या इनिंग्समध्ये 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शेवटपर्यंत एक जरी फलंदाज या दोघांपैकी थांबला तर मला असं वाटतं की 40 किंवा त्यापेक्षा अधिकचं टार्गेट सेट केलं जाऊ शकतंय. होय, आतापर्यंत 24 धावा धावपलकावर आलेत, 7 बॉल शिल्लक आहे. साहिल जोपर्यंत आहे तोपर्यंत धावांचं डोंगर उभारलं जाईल. यावेळेस चांगला बॉल लेग स्टंपवर ठेवला होता, हलक्या हाताने कट केला. ऑन साईडला मेघनाथ आहे, डीप मध्ये एक धाव आली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवता आली असती, दुसरी धाव पूर्ण झाली असती ते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मेघनाथकडे बॉल होता. साहिलला माहिती आहे धावबच्ची संधी देखील निर्माण होऊ शकते, म्हणून शेवटच्या बॉलवर एकच धाव प्राप्त केली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 वर 1 विकेट. चांगली बॅटिंग केली आहे. 25 धावा 2 ओव्हरमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये जर 10 धावा आल्या, 12 धावा आल्या तर एक चांगले टार्गेट सेट होऊ शकतं आणि मॅचमध्ये मजा येईल. 35+ धावा गेल्या तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल, एक चांगलं युद्ध रंगेल या क्वार्टर फायनलमध्ये. एक मोठी धावसंख्या खरं तर ती मानली जाईल, 35 किंवा त्यापेक्षा अधिकची धावसंख्या, कारण आता सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा अंधार मैदानामध्ये दाटत चाललेला आहे. त्यामुळेच सेकंड इनिंग्समध्ये बॅटिंग करणं आणखी थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकते. त्यामुळेच हे शेवटचं षटक फार महत्त्वाचं असणार आहे. मेघनाथच्या हातात बॉल सोपवण्यात आलेला आहे, चांगला मारा करावा लागणार आहे. मागचे 2 चेंडू दीपकनं खूप चांगले टाकले, एक्झिक्युशन चांगलं होतं, यॉर्कर्स त्याने डिलिव्हर केले. मेघनाथला देखील तशीच काहीशी गोलंदाजी इथे करावी लागणार आहे.
आणि विकेट जर घेतली गेली तर मात्र धावसंख्येला कुठेतरी खीळ बसवली जाऊ शकते, कारण दोन्ही फलंदाजांची नजर आता बसलेली दिसते. साहिलच्या बॅटमधून एक चौकार आलाय, सिरताजने एक षटकार ठोकलाय. बाद होणारा फलंदाज शाहिद, त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. धावसंख्या 25. 7 वर खेळतोय साहिल आणि 11 वर खेळतोय सरताज. मेघनाथचा पहिला बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त बॉल, परफेक्ट यॉर्कर आहे. संधीच दिलेली नाहीये मोठा फटका खेळण्याची. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यामध्ये देखील यश मिळालेलं नाहीये. ओव्हर थ्रो, परंतु तिकडे लक्ष नव्हतं साहिलचं, नाहीतर एक धाव मिळाली असती. होय, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये साहिल स्वतःकडे जास्त वेळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेन, परंतु पहिला बॉल काय जबरदस्त ब्रह्मास्त्राचा वापर केला. पहिलाच बॉल बुंद्यात टाकला होता, लेग स्टंपवर डिफेन्स करण्यात भाग पडलं साहिलला. चांगला बॉल. आणि मी उल्लेख देखील केला होता, दीपकने ज्या पद्धतीनं शेवटचे 2 यॉर्कर्स टाकले होते तसेच गोलंदाजी करावी लागणार आहे. बरोबर तसाच यॉर्कर एक्झिक्यूट केलाय. आणि डेथ ओव्हर्समध्ये यॉर्करपेक्षा चांगला बॉल काय असेल. फुल लेंथ बॉल लॉफ्ट करायचा होता, एलिव्हेशन तर नाहीये. मिडॉनला बॉल ट्रॅव्हल करतोय. ओ हो, फिल्डरनं जीवाच्या आकांतानं प्रयत्न केला होता, बॉल हातातून निसटलाय. एका धावेचं रूपांतरण लगेच 2 धावांमध्ये केलंय. स्ट्राईक तर स्वतःकडे ठेवली आहे साहिलनं, परंतु जास्त मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले नाहीत. धावसंख्या 27. मेघनाथ देखील कमी नाहीये. मेघनाथला देखील माहिती आहे की फुलर लेनमध्ये बॉल ठेवले तर धावा रोखल्या जाऊ शकतात. ओव्हर पिच फुल हा बॉल टाकले तर शॉर्ट लेनवर देखील साहिल चांगली बॅटिंग करत असतो. रिव्हर्स फटके देखील तो फजवत असतो, म्हणूनच लेन चांगली आहे मेघनाथची. त्याच्याकडे थोडी गती देखील आहे, अनुभव देखील आहे. त्याला माहिती आहे कशा पद्धतीने मारा केला पाहिजे, आणि तो मारा या ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. खूप जबरदस्त योजनाबद्ध गोलंदाजी आतापर्यंत मेघनाथची पाहायला मिळालेली आहे. चांगलं बॅटल आहे मेघनाथच्या विरोधात साहिल. आणखी एक बरोबर यॉर्कर टाकलाय, परंतु चांगला फटका आहे. फ्लिक करत असताना बॉल डीप स्क्वेरिश मिड विकेटला. तिकडे 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज. जबरदस्त क्रिकेट, याला म्हणतात क्वालिटी क्रिकेट. होय, क्वालिटी गोलंदाजी सध्या पाहायला मिळते, आणि तेवढेच त्या लेंथवर फटके देखील क्वालिटीचेच क्लासिकल फटके आपल्याला ऑन साईडला सजवत असताना पाहायला मिळतोय. लेग स्टंपवर यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि त्यामुळेच मोठ्या फटक्यांपासून आता दोन्ही बॅटरला वंचित ठेवले गेले. अशी गोलंदाजी मेघनाथच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये फक्त त्यांनी 4 धावा खर्च केलेत. साहिल सारख्या बॅटरला शांत ठेवले गेले, आणि शेरताजचा विचार केला तर थोडासा अनफिट आहे. खूप धावा देखील त्यांनी घेतलेत. थोडासा आजारी देखील असेल कदाचित, परंतु महत्वाच्या सामन्यासाठी तो 3ऱ्या क्रमांकावर आला होता. बॅटिंग त्यांनी चांगली केली. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. त्याने लगभग 11 धावांचं योगदान दिलं 5 बॉल फेस करत असताना. चांगली बॅटिंग केली. एक षटकार खूप चांगला त्याने ठोकला होता पिकअप शॉट खेळत असताना, परंतु पूर्णपणे स्वस्थ नाहीये, फिट नाहीये, त्यामुळेच त्याला मैदान सोडावं लागले. आणि आता नवीन बॅटर शानू मैदानामध्ये रिटायर हर्ट झालाय फलंदाज सरताज. धावसंख्या आपण बघतोय 29. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मात्र लाजवाब पाहायला मिळते या शेवटच्या षटकामध्ये मेघनाथकडून. नेक्स्ट बॉल, हाही चांगला फुलर लेनचा बॉल आहे. बॉलला लॉफ्ट करण्याची संधी दिलेली नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वा बाई वा, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. साहिलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पहिली धाव किती वेगानं त्याने घेतली होती. चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वाऱ्याच्या वेगानं म्हटलं तरी वावगं ठरू नये. होय, अगदी बरोबर आहे. कारण का ज्यावेळेस मोठे फटके येत नाहीत, समोरून चांगला मारा होतो, भेदक मारा सुरू आहे, त्यावेळेस एकेरी धावेचं रूपांतर तुम्हाला दुसऱ्या धाब्यामध्ये करावं लागेल. आणि मागील 3 बॉलवर तेच केलं. प्रत्येक बॉलवर 2 धाबा घेण्याचा प्रयत्न केला. धावफलक 31 वर जाऊन पोहोचले. एक चांगलं टार्गेट आता धावफलकावर सेट झाले. डेथ ओव्हर्समध्ये कशी गोलंदाजी करायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मेघनाथ पाटीलकडून. यॉर्कर्सवर यॉर्कर्स डिलिव्हर केले जात आहेत. यॉर्करचा भडीमार केलाय मेघनाथ पाटीलनं. ज्यावेळेला शॉर्ट बॉल पुल केलाय, हा कडक फटका आहे. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. होय, सुरुवातीला यॉर्कर बॉल तो टाकत होता, ती लेंथ चांगली होती. यावेळेस थोडीशी लेंथ मागे घेतली. शॉर्ट बॉल होता, त्याला पुल केला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गुल केला, आणि टीमची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली. आता टार्गेट चांगलं सेट झालंय. म्हणूनच या ओव्हरमध्ये मेघनाथ थोडीशी लेंथ पुढे ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला देखील माहिती शॉर्ट बॉल सोडणार नाही. शॉर्ट बॉलवर चांगला शॉट सजवेल साहिल, आणि तेच केलं. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 37 वर 2 विकेट गेलेत. जबरदस्त पिकअप शॉट होता. जरूर पुल केला, परंतु पिकअप देखील होता. लेंथ लवकर पिक करत असताना तो पुल शॉट त्याने खेळला होता. मेघनाथने थोडीशी चूक केली. यावेळेला लॉफ्टेड शॉट बॉटम हँडचा वापर केलाय. फिल्डर आहे डीप मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते. धावचीची संधी आहे. विकेट कीपरनं ती संधी गमावली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2च मिळतील असं वाटतंय. बघूया, तिसरी धावेचा देखील प्रयत्न झालाय. बघायचंय.
पंचांकडून कन्फर्मेशन येईल आपल्यापर्यंत. आउट आहे फलंदाज. धावा किती मिळतील? पंच धावा देखील कळवायचे आहेत. विकेटचं पतन नक्कीच झालेलं आहे, परंतु धावा किती असतील? 2 धावा तर सुरुवातीला पूर्ण झाल्या. तो तिसऱ्या धाबेचा प्रयत्न केला. येस, अंपायर कन्फर्मेशन देना है, कितने रन मिलेंगे? 2 रन. ओके, 2 धावा मिळणार आहेत या शेवटच्या बॉलवर. एकूण धावसंख्या 39 आणि 40 धावांचं एक मोठं टार्गेट सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी. जय गावदेवी कळंबोली टीम समोर 40 धावांचं टार्गेट 3 ओव्हर्समध्ये हा क्वार्टर फायनलचा सामना जिंकण्याकरिता. चांगली बॅटिंग केली आहे, विशेष करून सिरताजने चांगली बॅटिंग केली. मध्यंतर कालामध्ये येत असताना साहिलने देखील प्रभावित केलं. त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार, एक चौकार पाहायला मिळाला. आणि आता सामना जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 40 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये सुजितने 13 धाबा खर्च केला, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपकने 12 धाबा खर्च केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये मेघनाथने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 4 बॉलपासून 4 बॉलचा विचार केला. पहिले 4 बॉल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे त्वरित डोले संघ, एजी डोले संघ. सलामीची जोडी देखील कलंबोली टीम आपण लवकर पाठवायची. 40चं टार्गेट आहे, एक चांगली मॅच बनू शकते. शेवटपर्यंत ही मॅच रंगेल. क्वार्टर फायनलचा सामना, इथे संघर्ष खूप मोठा करावा लागेल, कारण का इथून तुम्ही जर विजय प्राप्त करता तर टॉप 4 मध्ये पोचाल आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये तुमची नाव नोंदणी होईल, यात काही शंका नाहीये. कालच्या दिवसामध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ टॉप 4 मध्ये पोहोचल्या. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. 2 टीम मध्ये शर्यत सध्या सुरू आहे, हे युद्ध सध्या सुरू आहे. आणि हे युद्ध क्रिकेटचं कोण आता जिंकेल याकडे आता दोन्ही टीमच्या समर्थकांच्या नजरा असतील, कारण का मॅच महत्वाची आहे. एकीकडे कलंबोली टीम तर दुसरीकडे एची डोले संघ, यांच्यामध्ये अंतिम लढाई. बड़ा मुकाबला और बड़ा टारगेट भी है. 3 ओवर्स में 40 रन बनाने हैं. नरेश की जो बल्लेबाजी है वो काफ़ी महत्वपूर्ण रहेगी मेरे ख्याल से, क्योंकि पावर हिटर के नाम से वो मशहूर है. पावर हिटिंग करते हैं. परिस्थितियों का ज़्यादा कोई फ़र्क उनके बल्लेबाजी पर नहीं पड़ना चाहिए. उनके बल्ले के बीचों बीच लगेगी तो फिर वो किसी भी मैदान पर छक्का जड़ सकते हैं. इस तरह के बल्लेबाज है और किसी भी परिस्थिति में बड़ा हिट जड़ सकते हैं. कुछ बड़े शॉट्स तो खेलने पड़ेंगे, क्योंकि 3 ओवर्स में 40 रन बनाने हैं. दीपक ठाकरे उनके साथ सलामी बल्लेबाज के तौर पर स्थापित सलामी जोड़ी है और शुरुआत बहुत ही महत्वपूर्ण रहेगी. पहला ओवर खास तौर पर, जो कि पावर प्ले का ओवर होने वाला है. पावर प्ले में पावरफुल स्टार्ट, लक्ष्य आसान हो सकता है दीपक. अगदी बरोबर, ती क्षमता देखील नरेश ठाकरेकडे आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. पॉवर हिटिंग साठी तो ओळखला जातो. पॉवरफुल फटके त्याच्या बॅट मधून येतात, परंतु त्याच्या समोर देखील संकट असेल ते साहिलचं. साहिल देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, हे देखील विसरून चालणार नाही. त्यांनी देखील भिवंडी सिटी क्रिकेट गाजवले, ओपन क्रिकेटमध्ये देखील आपण त्याला पाहतोय. त्यामुळे हे बॅटल चांगले रंगेल. और आज दिन भर हमने देखा है कि साहिल ने भी पावर प्ले में बहुत अच्छी गेंदबाजी की है. तो साहिल भी चाहेंगे कि वो जो गुड रन है उनका, उसको कंटिन्यू करे. दोनों भी खिलाड़ी अपने अपने टीम को जिताने के लिए हर संभव प्रयास करेंगे, इसमें कोई संदेह नहीं है. 40 की चुनौती, पहली गेंद लेकर साहिल. ओ बढ़िया गेंद, खूबसूरत गेंद, अपील कॉट बिहाइंड के लिए. खुल गए थे बल्लेबाज, बाल बाल बच गए. बैट के बिल्कुल करीब से गेंद विकेट कीपर के हाथों में. गतीचा पहिल्याच बॉलवर वापर केला, अगदी पुढे टाकला होता. त्याला समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता. अपील हलकीची झाली, परंतु बॅटचा कोणताही संपर्क नव्हता. डॉट बॉलने या ओव्हरला साहिलने केली सुरुवात, चांगली सुरुवात. दमट वातावरणामध्ये 3 ओव्हरमध्ये 40 धाबा चेस करणं थोडंसं कठीण देखील जातात. वातावरणामध्ये खूप सारे बदल देखील होताना आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त गेंदबाजी, स्लोवर डिलीवरी, ये चालाकी है. मिश्रण करना जानते हैं साहिल. लगातार दूसरी डॉट डिलीवरी. देखिए कठिन तो है, लेकिन असंभव कुछ होता नहीं है क्रिकेट के खेल में. आपको खुद के ऊपर पहले विश्वास रखना पड़ेगा. वो जो कहते हैं कि मन के जीते जीते और मन के हारे हार है. अगदी बरोबर आहे. हिमतीने सुरुवात करावी लागेल नरेश ठाकरेला. शॉट ऑफ लेंथ इस बार खींच लिया है ऑन साइड में. फील्डर मौजूद बाउंड्री पर और कोई गलती नहीं. बढ़िया कैच, विकेट गिरता हुआ पहला.
सुरुवात करून दिली साहिलने. पहिले 2 बॉल डॉट टाकले आणि त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवर शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, समोर हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता आणि जे जालं रचलं होतं त्या जाल्यामध्ये अडकवलं नरेश ठाकरेला. महत्वाची आणि किमती विकेट मिळून दिली साहिलने. पकड निर्माण केली आता पहिल्याच ओव्हरमध्ये. नवीन बॅटर स्ट्रायकेनवर भरत ठाकरे. बॅटिंग लाईन अजूनही आहे, मेघनाथ सैनी देखील बाकी आहे, परंतु अजूनही खातं देखील ओपन झालेलं नाहीये. या खात्यामध्ये 3 ओव्हरमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात थोडीशी खराब कलबोली टीमच्या माध्यमातून झाली आहे. बात के बल्लेबाज है भरत ठाकरे, अनुभव की उनके पास भी कोई कमी नहीं है और अपना अनुभव यहाँ पर अपनी टीम के हित में झोंकना पड़ेगा उनको। 15 गेंदों में अब 40 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए। नरेश ठाकरे से काफ़ी उम्मीदें थी, लेकिन शुरुआत में ही स्ट्रगल किया उन्होंने और आखिरकार शॉर्ट बॉल पर अपना विकेट उन्होंने गंवा दिया है। डिप मिड विकेट को क्लियर नहीं कर सके। बल्ले के हल्की सी ऊपर लगी थी गेंद, मिडल करते तो शायद वो डिपॉजिट कर सकते थे मैदान के बाहर। अब जिम्मेदारी भरत के कंधों पर। बढ़िया गेंद और क्लीन बॉल्ड, एक और विकेट। दुसरी विकेट आली साहिलच्या खात्यामध्ये. अजूनही खातं ओपन झालेलं नाहीये. लेफ्ट हँड बॅटरला पाठवलं होतं, कारण का त्यांना देखील माहिती की लेफ्ट हँड बॅटरसाठी सध्या हवा अनुकूल आहे, परंतु त्याची देखील विकेट गमावली आणि आता नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावर संकेत आलेत. संकेतला आता चांगले संकेत द्यावे लागतील, कारण का खातं अजूनही टीमचं ओपन झालेलं नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगला मारा साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बहुत चतुराई के साथ गेंदबाजी की है साहिल ने, अच्छा मिश्रण कर रहे हैं गेंद की लाइन लेंथ में और गति में। लो फुल टॉस, इस बार तगड़ा प्रहार, ये जाएगी मैदान के बाहर, मैक्सिमम, शानदार छक्का। सुरुवात केली, परंतु थेट केली. आल्या आल्या षटकाराने आपल्या डाबाला सुरुवात केली. संकेतने चांगले संकेत द्यायला सुरुवात केली आता कलंबोली टीमला. षटकार येतोय, षटकाराने टीमचं खातं ओपन झाले. 5 बॉलमध्ये 6 धाबा 2 विकेट. संकेत ढोले, और ढोले ढोल बजा सकते हैं, अच्छे अच्छे को आप अच्छे अच्छों का बैंड बजा सकते हैं। साहिलचा वाजवलंय. अजून एखाद्या कोणत्या तरी गोलंदाजाला टार्गेट करत असताना त्याला वाजवावाच लागेल. ओवर की अंतिम गेंद इस बार डीप होकर आ रही थी, बल्ले के अंदर लगी है। एक रन पूरा किया है, दूसरे के बारे में सोच रहे हैं। यहाँ पर हेजिटेशन, बहुत बड़ा मिक्सअप है, दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर, और ये बहुत बड़ी गलती कर बैठे हैं बल्लेबाज। दीपक बहुत ही निराश होकर पेविलियन में लौटते हुए। गिरने वाला ये तीसरा विकेट जय कावदेवी कलंबोली टीम का। इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, स्कोर 7 रन 3 विकेटों के नुकसान पर। ते दीपकची विकेट देखील महत्वाची होती. डायमंड डकचा तो शिकार ठरला, त्याला स्ट्राईक देखील सापडली नाही. यस नो वेटचं मिश्रण कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळालं. दीपक ठाकरेची महत्वाची विकेट धावाच्या रूपाने गेली. एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या होत्या. जरूर एक षटकार आला होता, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट गेलेत, 7 धावा आल्यात. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये आपण जर विचार केला तर सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 33, 16.5 ची सरासरी गाठावी लागेल. और मैं मानता हूं कि अभी भी ऐसे बल्लेबाज है क्रीज पर जो ये समीकरण बना सकते हैं, मेघनाथ पाटिल और उनके साथ संकेत ढोले। भले ही पहले ओवर में उतना अच्छा खेल नहीं हो पाया है, एक ही छक्का जड़ पाए बल्लेबाज, 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं, लेकिन 12 गेंदों में 33 रन, कई बार हमने देखा है ऐसे समीकरण बनते हुए। क्षमता है बल्लेबाजों के अंदर, क्षमता के अनुसार प्रदर्शन करना होगा। साहिल की हालांकि तारीफ करनी पड़ेगी, जिस तरह से पावर प्ले का ओवर उन्होंने किया, बड़ी हिम्मत लगती है वो पावर प्ले में गेंदबाजी करने के लिए, लेकिन बहुत ही शानदार गेंदबाजी साहिल द्वारा। बल्लेबाजों ने कुछ गलतियां की, खासतौर पर अंतिम गेंद पर जिस तरह से दीपक रनआउट हुए, तालमेल बिल्कुल भी देखने को नहीं मिला था दोनों बल्लेबाजों के बीच में। स्ट्राइक इस समय संकेत के पास, गेंदबाजी के लिए केतन मगर तैयार होते हुए। 12 गेंदें शेष है, 33 रन चाहिए सेमीफाइनल में पहुंचने के लिए आई गावदेवी कलंबोली टीम को। केतन चले दाहिने से ओवर द विकेट, शॉट ऑफ लेंथ, हुक किया है लेकिन बल्ले के काफी ऊपर लगी है। मिस टाइम हुक शॉट, गेंद जा रही है डिक्लेयर जोन की तरफ, फील्डर रोकने का कोई प्रयास नहीं कर रहे हैं और गेंद डिक्लेयर जोन में, एक ही रन मिलेगा।
एका धावेनिशी धावपलकावर फारसं फरक पडणार नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या, विकेट देखील गेले. 3 धावबाच्या रूपाने देखील एक विकेट गेली. इथून आक्रमण पवित्र हातामध्ये मेघनाथला घ्यावं लागेल आणि त्याच्या पद्धतीने फटके सजवावे लागतील आणि विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल. कारण का नरेश, दीपक आणि भरतची विकेट गेली. इथे संकेत आणि मेघनाथला विकेट टिकून बॅटिंग केली तरच या धावा बनवू शकतात. 11 बॉलमध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. ये ओवर बहुत ही इंपॉर्टेंट है, मैच का पेनल्टीमेट ओवर है। मेघनाथ में वो काबिलियत है बड़े हिट्स जड़ने की। 2-3 बड़े शॉट्स यदि इस ओवर में खेलने में कामयाब हो जाते हैं बल्लेबाज, तो फिर आखिरी ओवर में दबाव गेंदबाजी करने वाली टीम पर हो सकता है। केतन की अगली गेंद, फिर से पटकी हुई गेंद, इस बार फोर्सिंग शॉट, सामने खेला है, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, एक ही रन लेने का अवसर। सिंगल डबल से तो काम बनने वाला नहीं है, आपको बीच बीच में तो कम से कम बड़े हिट्स जड़ने पड़ेंगे, कम से कम 2 बड़े हिट्स एक ओवर में। होय, अगदी बरोबर. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात खराब झाली, तिथे धावा फक्त 7 आल्या. त्यामुळे आता आउटफील्ड मध्ये शतरक्षक बाउंड्री लाईनवर पाहायला मिळतात. त्यामुळे आता चौकार प्राप्त करणं थोडंसं कठीण जाईल. हवाई हल्ले त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 10 गेंदे और 31 रन, यह है समीकरण। स्लोवर बॉल जल्दी पिक किया और फेंक दिया गेंद को मैदान के बाहर, शानदार छक्का। चांगला मारला, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. संकेत चांगले संकेत देतोय. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, खेचून मारला, ताकद झोकून दिली. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लवकर पिक केला, गती थोडीशी कमी केली, चतुराई दाखवली होती केतन मगरने. परंतु त्याच्यावर वार करत असताना षटकार ठोकला. मॅच अजून संपली नाहीये हेच सांगत असताना संकेतने चांगले संकेत दिलेत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण माझ्यामध्ये क्षमता आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवले संकेतने. सिक्सर के चलते स्कोर 15 पर पहुंच चुका है। जैसे ही हाथ से वो गेंद रिलीज हुई थी, उन्होंने पढ़ लिया था कि ये स्लोवर बॉल है और उसके बाद बहुत ही जबरदस्त तरीके से प्रहार किया है, लपेट के मारा है ऑन साइड में, बहुत ही शानदार छक्का। पूरी ताकत झोंक दी थी उस स्ट्रोक में। और संकेत की बल्लेबाजी की यही तो खासियत है, ताकत बहुत इस्तेमाल में लाते हैं जब बड़े हिट्स के लिए जाते हैं, और जब मिडल करते हैं तो फिर कोई भी मैदान उनके लिए बड़ा नहीं है। 15 पर रन संख्या, 25 रन और चाहिए, 9 गेंदों का खेल शेष है। मैच में रोमांच बढ़ता हुआ, 2 षटकाराने पुन्हा एकदा पलटवार झालंय. क्या एक और बड़ा शॉट आएगा इस ओवर में? नहीं, यहां पर पलटवार गेंदबाज द्वारा, बाहरी किनारा और बैट्समैन आउट। दोन षटकार आले होते संकेतच्या बॅटमध्ये शेवटपर्यंत तो मैदानामध्ये राहणं गरजेचं होता, परंतु आता त्याची विकेट महत्वाची होती, ती मिळून दिली. बॅटची एज लागली आणि विकेटचं पतन. 15 धावसंख्येवर आपण विचार केला तर विकेट क्रमांक 3री धावून झाली आणि नवीन बॅटर स्ट्राइक वर सचिन. ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण है, कदमों का इस्तेमाल कर रहे थे लेकिन गेंद के पिच तक पहुंच नहीं पाए, और थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद, जो कि स्वाभाविक सी बात रही है केतन के ओवर में, क्योंकि उनकी हाइट उतनी ज़्यादा नहीं है, इसलिए बैट्समैन जो उम्मीद करते हैं बाउंस की, जब लेंथ पर गेंदबाजी करते हैं तो वहां पर बैट्समैन चकमा खा जाते हैं क्योंकि गेंद थोड़ी नीचे रहती है। अब 7 गेंदें 25 रन, केतन के ओवर की अंतिम गेंद। ओ, किनारा लगा है, पीछे गेंद फ्लाई स्लिप की दिशा में डिक्लेयर जोन में, 1 रन मिलेगा। इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ। 2 ओवर के 50 रन संख्या कोलंबोली टीम की, 16 रन 4 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर में 24 रनों की जरूरत। 6 बॉलमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे, परंतु स्ट्राईकला सचिन आहे. मेघनाथकडे स्ट्राईक दिली जाईल का सिंगलच्या मदतीने हे देखील पाहावं लागेल. शेवटच्या बॉलवर सिंगल आले, स्ट्राईक बदलले म्हणजे स्ट्राईक सचिनकडेच असणार आहे. त्यामुळे एक सिंगल धाव पूर्ण केल्यानंतर मेघनाथकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न राहील का? मेघनाथ जर असला तर कदाचित त्याच्याकडे क्षमता आहे. संकट मोचकाची भूमिका भरपूर वेळा त्यांनी पार पाडली आहे. जेव्हा संघ संकटामध्ये सापडतो तेव्हा मेघनाथ सामना जिंकून देतो आणि त्याच्यावर आता ही जबाबदारी येऊन ठेपली आहे. अच्छा, हाँ, स्ट्राइक लेने के लिए तड़प रहे हैं वहाँ पर मेघनाथ पाटिल, सोच रहे होंगे कि शायद ये किनारा नहीं लगता तो शायद बेहतर होता। वो स्ट्राइक लेना चाहते तो है लेकिन नियमों के अनुसार उनको स्ट्राइक मिलने वाला नहीं है, क्योंकि डिक्लेयर जोन में जब गेंद जाती है तो स्ट्राइक रोटेट होती है, लेकिन चूंकि ओवर की वो अंतिम गेंद थी, ओवर समाप्त हो चुका है, इसीलिए फिर से स्ट्राइक सचिन के पास। लेकिन सचिन को भी दिखाना पड़ेगा कि उनमें भी है काफी दम। क्या बड़े शॉट के लिए जाएंगे या फिर सिंगल लेकर स्ट्राइक पर लाने का प्रयास करेंगे मेघनाथ पाटिल को? बड़े शॉट की कोशिश, गेंद हवा में है, आसान सा मौका और कोई गलती नहीं फील्डर द्वारा, विकेट गिरता हुआ। पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे फरांच्या खात्यामध्ये. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि 24 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये जरूर केतनच्या विपक्षामध्ये एक षटकार आला होता.
परंतु एका पाठोपाठ एक विकेट घेतल्या. सुरुवात चांगली झाली नाही. दीपक ठाकरेंनी नरेशने सुरुवात खराब करून दिली. त्यांना स्वतःचं खातं देखील ओपन करता आले नाही. दीपकची विकेट आपण पाहिली, धावबाच्या रूपाने तो बाद झाला. त्याच्याकडे देखील क्षमता होती. ती विकेट गेल्यानंतर पत्त्यांचा डाव ज्या पद्धतीने कोसळतो त्याच पद्धतीने हा डाव देखील कोसळलाय. परंतु अजूनही मॅच संपली नाही. 5 बॉलमध्ये 24 धावांची गरज. मेघनाथ ते काहीतरी नवीन बॅटर राजेशला कान मंत्र दिलेत. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल का? फरहान की अगली गेंद, बहुत दूर से छेड़खानी करने का प्रयास, पैर बिल्कुल भी चले नहीं थे और कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच में. डॉट डिलीवरी. मेघनाथ बहुत ही निराश है, अपने आप से ही कहीं ना कहीं खफा नजर आ रहे हैं और अपने साथी बल्लेबाजों से भी काफी खफा है क्योंकि स्ट्राइक उनको मिला नहीं है. इस बार बाहरी किनारा, अब स्ट्राइक रोटेट होगी. डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई, लेकिन लगता है कि बहुत देर हो चुकी है कलंबोली टीम के लिए. स्कोर 17 पर पहुंचता हुआ यहाँ से और 23 रन चाहिए. मात्र 3 गेंदे शेष. होय, अगदी बरोबर. 3 षटकार आले तरी देखील 18 धावा होतील. तरी देखील आपण विचार केला तर 5 धावांनी पराभूत स्वीकारावं लागेल. परंतु गोलंदाजाने ठरवलं तर हा सामना तो कलंबोली टीमला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. एखादा खराब बॉल टाकला तर त्यावर प्रहार झाला तर मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. कड़क शॉट ड्राइव किया है, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर वहां पर मौजूद है. कोई रन नहीं, रन लेने का प्रयास भी नहीं किया. मुझे लगता है कि पावर प्ले का ओवर बहुत इंपॉर्टेंट था, जहां पर सिर्फ 7 रन आए. 2 खिलाड़ी भी आउट हुए, और बल्कि 3 खिलाड़ी आउट हुए थे. एक बैट्समैन रन आउट भी हुए थे. वहां पर 2-3 बड़े शॉट्स आते तो ये रन चेस आसान बन सकता था. मिसफील्ड डीप स्क्वायर लेग फील्डर द्वारा रिकवरी करेंगे, तब तक चहलकदमी करते हुए सिंगल ले लिया है इस दफा मेघनाथ ने. अंतिम गेंद आज के दिन के खेल की शेष है और सचिन गुडविन एफएम टीम एचजी स्पोर्ट्स ढोले जीत के दहलीज पर सेमीफाइनल में पहुंचने की तैयारी में. शेवटचा बॉल शिल्लक. क्वार्टर फायनलचा सामना कलंबोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये एचजी डोले. शेवटचा बॉल बीमर असेल का? यस, अगदी डोक्यावर फेकून दिला होता. बीमारी आपल्याला पाहायला मिळाली. डिक्लेअर झोन मध्ये देखील बॉल गेलाय. या 2 धाबा येतील आणि 2 धाब्याच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 20 वर. अजूनही आपण जर विचार केला तर एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल क्वार्टर फायनलचा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. त्याचबरोबर सामना जिंकला तो एचजी डोले टीमने. सचिन गोडविंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ एचजी डोले संघ टॉप 4 मध्ये पोहोचत असताना, सेमीफायनल मध्ये पोहोचत असताना आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगलं क्रिकेट आज एचजी डोले टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि अखेरकार या आई एकविरा